नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती मम्मी साहेबांची माफी मागते आणि आता मम्मी साहेब त्यांना माफी मागितल्याशिवाय घरात येऊन देत नाही. मंजू माफी मागते, मग त्या घरात येतात. घरात आल्यावरती आता लगेच अमृता आणि त्या तिकडं दुसऱ्या रूममध्ये जातात आणि आता इकडं मंजू पण तिथे येते आणि आता मम्मी साहेब खूप खुश होतात कारण त्यांनी माफी मागून घेतलेली असते. त्या म्हणत असतात, भारीच झालं मला खरंच ना, असं म्हणत असतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती रूममध्ये येते आणि अमृता म्हणते, तिथे तुला काही कळतं की नाही गं? काही कळतं की नाही तुम्हाला दोघींना पण? त्या मम्मी साहेबांची माफी मागायची आणि इथे राहायचं आपण. कोणी सांगितलं हे असं करायला आपल्याला? काही गरज नाही आहे त्या मम्मी साहेबांची माफी मागण्याची, असं ती म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणते की तुम्ही का असं वागताय ना, मला खरंच कळत नाहीये. ते दुसरीकडे घर भेटणार नाहीये का आपल्याला? का आपण त्या मम्मी साहेबांच्या एवढं पुढं करायचं? मम्मी साहेब जसं म्हणन का तसंच करायचं. कोणी सांगितलं असं करायला? असं ती म्हणत असते. तर आता मंजू म्हणते की हे बघ आमरे, तू गप्प बस, लय शहाण्यासारखं करू नको. तुला आरामाची गरज आहे ना, तू गपचूप आराम कर. कशाला मध्ये मध्ये बोलतेस ग मोठ्या माणसांच्या? आमचं बोलणं चालू आहे ना, मग तू शांत बस, असं तिला म्हणते. तर आता लगेच मंजू तिला बोलल्यावरती आता लगेच ती म्हणते की दिदे जा, तुला जे करायचंय ना ते कर. तेवढ्यात आता ते मम्मी साहेब येतात आणि म्हणतात, काय तुम्हाला आल्या की मंजू म्हणते की थांब मी तुला जेवायला घेऊन येते आमरे. मम्मी साहेब म्हणतात, काय धर्मशाळा आहे का? उठून सुटून आमची कधी कोणाला पण जेवायला भेटणार नाहीये. असं कधी पण आम्ही कोणाला खायला देत नसतो, असं त्या म्हणत असतात. आणि आता लगेच ते म्हणतात की काय? तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, आम्ही असं कुणाला पण तिला जेवायला देत नाही कधी पण, असं म्हणत असते. आमची धर्मशाळा नाही आहे, आम्ही तुम्हाला लगेच जेवायला देईल म्हणून, असं म्हणतात. कोणी येईल आणि आमच्या घरात खायला बिडन, आम्ही द्यायला मोकळं नाही आहे, असं मम्मी साहेब म्हणतात. कामं करायचं आणि मग खा, जा तिकडं. आणि हे बघा, सगळ्यांनी कामं करायची, कोणी बसून नाही राहायचं आमच्या घरामध्ये, मम्मी साहेब त्यांना असं सांगतात. तर आता इकडं जी मंजून त्या आहेत त्या म्हणतात की आता काय करायचं ना, त्यांना काहीच कळत नाही. मंजूला खूप टेन्शन येतं. ती म्हणते की उगाच आपण इथे आलोय, पण काय करणार, दुसरा पर्याय तर नाही आहे माझ्याकडे, असं म्हणते. तर इकडं आता जो बलमा आहे तो बलमा तिथे गाडी धुत असतो, म्हणत असतो माझी सुंदरा, माझी स्वीट हर्ट, माझी लाईफ पार्टनर, असं म्हणत असतो. तेवढ्यात ती कवी येते. ती म्हणते की वाव, आता मला माझ्याविषयी किती भारी बोलता येत नाही. आणि ते बलमा म्हणतो की काय माझी जीवनसाथी, अगं तुला 2 चाकं बसवतो, 2 आरसे बसवतो, इंडिकेटर बसवतो, सगळं असं म्हणत असतो. तेवढ्यात आता लगेच ते म्हणते की काय मला तुम्ही चाकं बसवणार आहे, असं कवी म्हणते. तर आता तो म्हणतो तुला कशाला बसवेल, मी माझ्या गाडीला म्हणतोय. तर ती म्हणते तुमची गाडी तुमची स्वीट हार्ट आहे, तुमची लाईफ पार्टनर आहे का? तर तो म्हणतो की हो, माझी गाडी माझी लाईफ पार्टनर आहे, माझी स्वीट हार्ट आहे, असं म्हणतो. तर आता ते म्हणतात की बास झाला तुमचं, आणि त्यांची भांडणं जपतात. ती म्हणते की मला 5 तोळ्याचा हार पाहिजे, मला 5 तोळ्याचा नेकलेस पाहिजे आहे बलमाजी. तर बलमा म्हणतो की काय तुला ते पाहिजे का, चल देतो. आणि बलमा तिथून निघून जातो. तर इकडं सत्या रूममध्ये आवरत असतो, याचा मेकअप वगैरे करत असतो. तेवढ्यात ते बलमा बडबड करत असतो, काय कुणी काढलाय प्रेमाचा दिवस आणि कुणी नाही ना, काय माहिती त्या माणसाला काही काम नव्हतं का? प्रेमाचा दिवस काढला, आपले सण दिले चांगले, दिवाळी दसरा बिसरा दिला सोडून, आणि हे सण काढले, यांना कळत नाही का काही, असं बलमा म्हणतो. तेवढा सत्या म्हणतो काय झालंय बलमा? तर बलमा म्हणतो की बघ ना, हे सण कुणी काढले ना, मला तर खरंच कळत नाहीये. तर सत्या म्हणतो अरे मग काय झालं, काय झालं, काय प्रेमाचा दिवस आहे मग काय झालं? मला आयडिया सुचली एक बलमा, आता एक करायचं का, वाघमाऱ्यांसाठी पण मला हा दिवस सेलिब्रेट करावा लागेल, सेलिब्रेशन करायचं झालंच पाहिजे, असं म्हणतो. आणि बलमा म्हणतो चल मग मी तुला मदत करेल, तू आधी वाघमारे वहिनीच्या कानावर घाल हे सगळं. तर आता सत्या म्हणतो ठीक आहे. आणि सत्या आता किचनमध्ये जायला लागतो. सत्या किचनमध्ये येतो, तो म्हणतो की वाघमारे ते स्वयंपाक करतायत. आणि सत्याला मंजू विचारते काय रे, काय पाहिजे तुला? सत्या म्हणतो काही नाही, मला पाणी प्यायचं होतं ना, त्यामुळे आलो होतो. तर ती म्हणते पे ना पाणी, मग झालं का पाणी पिऊन, जा मग, तुला काम नाही का काही? तर आता मंजू ती स्वयंपाक बनवत असते. तर सत्याला त्याच्या मनातलं काय असतं ते सांगता येत नाही लवकर. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.